नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 12 स्वातंत्र्य प्राप्ती या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, 1930 साली टिंबटिंब या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला। पर्याय पहा, 1 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, 2 डॉक्टर मोहम्मद इक्बाल, 3 मौलाना आजाद, 4 चौधरी रहमत अली। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मोहम्मद इक्बाल। पुढचा प्रश्न पहा, 2 टिंबटिंब यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली। पर्याय पहा, 1 मौलाना आजाद, 2 डॉक्टर मोहम्मद इक्बाल, 3 चौधरी रहमत अली, 4 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना। पुढचा प्रश्न पहा, 3 वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी टिंबटिंब येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती। पर्याय पहा, 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 सिमला, 4 कोलकाता। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिमला। पुढचा प्रश्न पहा, 4 व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी धरला? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 मुझफ्फर हुसेन, 2 महात्मा गांधी, 3 सिराज उल हसन, 4 बॅरिस्टर जिना। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॅरिस्टर जिना। पुढचा प्रश्न पहा, 5 त्रिमंत्री योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 पॅथिक लॉरेन्स, 2 स्टॅफर्ड क्रिप्स, 3 AV अलेक्झांडर, 4 माउंट बॅटन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंट बॅटन। पुढचा प्रश्न पहा, 6 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार कोणी मान्य केला? पर्याय पहा, 1 स्टॅफर्ड क्रिप्स, 2 लॉर्ड ॲटली, 3 AV अलेक्झांडर, 4 पॅथिक लॉरेन्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड ॲटली। पुढचा प्रश्न पहा, 7 त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते? ते खालील पर्यायातून निवडून लिहा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 लॉर्ड वेव्हेल, 2 पॅथिक लॉरेन्स, 3 स्टॅफर्ड क्रिप्स, 4 AV अलेक्झांडर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेव्हेल। पुढचा प्रश्न पहा, 8 मुस्लिम लीगने टिंबटिंब हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले। पर्याय पहा, 1 15 ऑगस्ट 1946, 2 16 जून 1946,
3 16 ऑगस्ट 1946, 4 16 जुलै 1946. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 ऑगस्ट 1946. पुढचा प्रश्न पहा. 9. महात्मा गांधी टिंबटिंब प्रांतातील नोआखाली येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले. पर्याय पहा. 1 बंगाल, 2 पंजाब, 3 हैदराबाद, 4 जुनागड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगाल. पुढचा प्रश्न पहा. 10. हंगामी सरकारचे टिंबटिंब हे प्रमुख होते. पर्याय पहा. 1 वल्लभभाई पटेल, 2 महात्मा गांधी, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 बॅरिस्टर जीना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पहा. 11. हंगामी सरकारची स्थापना कोणी केली. पर्याय पहा. 1 लॉर्ड वेव्हेल, 2 लॉर्ड ॲटली, 3 लॉर्ड माउंटबॅटन, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेव्हेल. पुढचा प्रश्न पहा. 12. भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना टिंबटिंब यांनी तयार केली. पर्याय पहा. 1 लॉर्ड वेव्हेल, 2 स्टॅफर्ड क्रिप्स, 3 लॉर्ड माउंटबॅटन, 4 पॅथिक लॉरेन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न पहा. 13. टिंबटिंब रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. पर्याय पहा. 1 15 जुलै 1947, 2 18 जुलै 1947, 3 14 जुलै 1947, 4 17 जुलै 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 जुलै 1947. पुढचा प्रश्न पहा. 14. कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 पॅथिक लॉरेन्स योजना, 2 स्टॅफर्ड क्रिप्स योजना, 3 एव्ही अलेक्झांडर योजना, 4 माउंटबॅटन योजना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंटबॅटन योजना. पुढचा प्रश्न पहा. 15. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार टिंबटिंब रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पर्याय पहा. 1 15 ऑगस्ट 1947, 2 18 जुलै 1947, 3 14 ऑगस्ट 1947, 4 15 सप्टेंबर 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947. पुढचा प्रश्न पहा. 16. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते. पर्याय पहा. 1 लॉर्ड वेव्हेल, 2 लॉर्ड माउंटबॅटन, 3 लॉर्ड ॲटली, 4 लॉर्ड मॉन्टेग्यू.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न पहा 17. टिंबटिंब रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली. पर्याय पहा 1 31 जानेवारी 1948, 2 30 जानेवारी 1948, 3 2 ऑक्टोबर 1948, 4 30 ऑक्टोबर 1948. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 जानेवारी 1948. पुढचा प्रश्न पहा 18. खालील घटनांच्या योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय लिहा. घटना पहा अ माउंटबॅटन योजना, ब वेवेल योजना, क त्रिमंत्री योजना, ड गांधीजींची हत्या. या ठिकाणी आपल्याला योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब म्हणजे वेवेल योजना 1945, क त्रिमंत्री योजना 1946, अ माउंटबॅटन योजना 1947 आणि ड गांधीजींची हत्या 1948. हा या घटनांचा योग्य कालानुक्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा 19. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याच्या तरतुदींशी विसंगत पर्याय लिहा. पर्याय पहा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारत व पाकिस्तानवर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही. 3 भारतातील संस्थानांवरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल. आणि 4 संस्थानांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येणार नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संस्थानांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येणार नाही. हा या भारतीय कायद्यातील तरतुदींशी विसंगत पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 12 स्वातंत्र्यप्राप्ती या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.